फाउंडेशन कोर्सला एनरोल करते आहे. आणि फाउंडेशन कोर्स काय आहे म्हणाल तर आर्टचा एक 5 इयर्सचा कोर्स असतो, ज्याला आपण GD आर्ट म्हणतो. त्यातला फर्स्ट इयर असतो तो फाउंडेशन कोर्स असतो, ज्याच्यामध्ये आपण पोस्टर कलर, स्केचिंग आणि वॉटर कलर शिकतो. सो बेसिकली वॉटर कलरचा एक वर्कशॉप करून मला असं वाटत होतं, हां आता तर मला येतं आहे, आता तर मी यूट्यूबवरती बघून पण सगळं शिकू शकते. पण ॲक्च्युली छोटे छोटे प्रॉब्लेम्स खूप येतात, नाही समजत, क्लॅरिटी नसते. आणि शेवटी ते एक म्हणजे ठीक आहे, मी आत्ता पण असं आहे की ठीक आहे मी कॉपी करू शकते, म्हणजे मला एक सीनरी दिसतीये तर मी ती सेम माझ्या बुकमध्ये काढायला बघू शकते, किंवा एखादा फोटो आहे छान तर तो मी कॉपी करू शकते. पण माझी माझी इमॅजिनेशन अजून डेव्हलप नाही झाली आहे त्याच्यामध्ये, की मेमरी ड्रॉइंग करेन मी, किंवा माझ्या एखाद्या फेवरेट कलरमध्ये एखादं लँडस्केप करेन मी. हे माझ्यामध्ये अजून स्किल डेव्हलप नाही झालं आहे. असं नाही होऊ शकत की तुम्ही लाईफ टाईम गुगलवरचे बघून पेंटिंग कराल, किंवा दुसऱ्या कोणाचं तरी कॉपी कराल, किंवा हा त्याने ते छान पेंटिंग केलं आहे तेच मला करायचं आहे. पण ते केलं तरी ते त्याचं पेंटिंग आहे, ते माझं पेंटिंग नाही आहे. आणि मग ती मला आता खाज सुटली आतमध्ये की माझं पेंटिंग काय आहे मग? म्हणजे लाईक व्हॉट एम आय? व्हॉट एम आय इज द पॉइंट. असं असं वाटतंय की मला पण त्या पॉईंटला पोचायचं आहे, म्हणजे ते हार्डवर्क करायचं आहे जिथं मी फाइंड करेन मला, किंवा माझं आर्ट फॉर्म काय आहे, किंवा माझी पर्सनॅलिटी काय आहे, हे ऑब्व्हियसली मला पेपरवरती काढायला खूप जास्त आवडेल. आता युजली लोकांच्या लँग्वेजमध्ये जे नॉन आर्टिस्ट आहेत, मे बी लाईक त्यांना हे फिलिंग तेव्हा येत असेल जेव्हा ते त्यांच्या बेबीला बघत असतील, की आपलं काहीतरी सोलमधलं आपल्याला समोर जेव्हा दिसतं, की आपल्या आतलं काहीतरी आहे ज्याच्यापासून एक काहीतरी बनलेलं आहे जे आपल्या समोर आहे, आणि ते ते किती हॅपीनेस देत असेल, असं म्हणजे समथिंग विच इज माइंड. ती मला हॅपीनेस भेटेल मला जेव्हा मी माझ्या पेंटिंगला बघेन, असं वाटतं की आय एम क्रिएटिंग माय सेल्फ. माझंच दुसरं रूप मी क्रिएट करणार आहे बाहेर, सेकंडवाला. आणि ते कसं असेल ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे. पण ऑब्व्हियसली लाईक मी म्हणजे म्हणजे टू बी व्हेरी ट्रू, डोंट टेक मी रॉंग, but I'm at the age where I should be actually making babies, um, and which is far more difficult task, and important task than painting. But त्याच्यासाठी पार्टनरची गरज असते. म्हणजे काय माहिती, मला अजून नाही फोकस होत आहे रिलेशनशिप्सवरती किंवा पार्टनरवरती, किंवा असं नाही फील होत आहे की कोणीतरी हवं आहे, किंवा आपली लाईफ बेटर असेल, अजून कोणीतरी असेल आपल्यासोबत तरी. जेव्हा कधी फील होईल कोणासोबत तसं फील होईल तर मग तेव्हा मी घेईन डिसिजन. पण नाही तोपर्यंत मग मी असंच तर नाही बसून राहू शकत ना. तोपर्यंत मी छानपैकी स्वतःला फाइंड करते. बिग डील.